महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मृत्यूच्या दाढेतून 4 गोवंशाची सुटका। महाडमध्ये पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक। तस्करीचा मोठा डाव उधळला। महाडमध्ये गोवंश तस्करी। सावित्री नदी पुलाजवळ 4 गायींची सुटका। 12 लाखांचा मुद्देमाल जप्त। महाड तालुक्यातील नागलवाडी गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर मोठी कारवाई। महाड MIDC पोलीस ठाण्याने कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या 4 गायींची यशस्वी सुटका केली असून बोलेरो पिकअपसह तब्बल 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। सावित्री नदी पुलाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअपला पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता तपासणी दरम्यान वाहनात 2 तांबड्या आणि 2 पांढऱ्या गायी आढळून आल्या। कोणतीही वाहतूक परवाना नसताना गायींना अत्यंत क्रूर पद्धतीने दाटीवाटीने बांधून चारा पाणी व खेळती हवा न देता कत्तलीसाठी नेले जात होते। या प्रकरणी असलम अब्दुल पेवेकर, संतोष गंगाराम तांबे आणि एका अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4 गायींची अंदाजे किंमत 2 लाख रुपये असून बोलेरो पिकअपसह एकूण 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। गोवंश तस्करी विरोधात महाड पोलिसांची ही ठोस कारवाई असून पुढील तपास महाड MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। अशा बेकायदेशीर कृत्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे। याबाबत महाड MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 4/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 325 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा 1995 चे 5(5)(a) ब 9(11) महाराष्ट्र कीपिंग मुवमेंट ऑफ कॅटल इन अर्बन एरिया कंट्रोल ॲक्ट कलम 3 पशुक्रूरता अधिनियम कलम 11(1) पशुवाहतूक अधिनियम कलम 47(a) ब 4854 1, 2, 3 मोटार वाहन कलम 66 192 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल असून खबर देणारे पोलीस हवालदार आशिष नटे MIDC पोलीस ठाणे हे अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।